नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. गर्भधारणा न होणे आणि मुलाला जन्म देण्याची क्षमता नसणे या दोन गोष्टी मिळून स्त्रियांमधलं वंध्यत्व हा दोष मानला जातो. अर्थातच नपुंसकत्व आणि वंध्यत्व या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहे. आज आपण स्त्रियांमधील वंध्यत्वाचा विचार करणार आहोत आणि त्यावर अतिशय सोपा अशा पद्धतीचा उपाय पाहणार आहोत. बऱ्याच जणांनी कमेंट पण केलेले आहेत आणि विचारलेलं आहे त्यांच्या ओव्हरीमध्ये जे एक तयार होतं ते फारच वीक तयार होतं किंवा चांगल्या प्रतीचं तयार होत नाही आणि गर्भधारणा होण्यास अडचणी येतात. बऱ्याच माता भगिनींना हा प्रॉब्लेम असतो. तर शारीरिक दोष, शारीरिक कमजोरी आणि इंद्रियाच्या कार्यामध्ये न्यूनता या कारणामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येतं. काही विशिष्ट आजारपणामुळे शरीर कमजोर बनतं आणि त्यामुळे या तक्रारी निर्माण होतात. जुनाट पांडुरोग असेल म्हणजे अॅनिमियाची जर तुम्हाला समस्या असेल, रक्त कमीची समस्या असेल, बद्धकोष्ठता असेल, या आजारामुळे सुद्धा वंध्यत्व येऊ शकतं. मुलाला जन्म देण्याची जी इंद्रियाची काम करण्याची कुवत कमी झाल्यामुळे किंवा प्रजननासाठी आवश्यक असलेल्या ग्रंथी शरीरात नसल्यामुळे सुद्धा वंध्यत्व येतं. अतिलठ्ठपणा आणि चुकीच्या आहार पद्धती हे सुद्धा याला कारणीभूत होतात. वंध्यत्व शारीरिक दोषामुळे येतं, तसेच ते मानसिक दोषामुळे सुद्धा येत असतं. आपण फार ताणतणावाखाली राहत असाल तर या कारणामुळे सुद्धा, ताणतणावामुळे सुद्धा वंध्यत्व हा येऊ शकतो. परंतु ही जी असते तात्पुरती असते आणि तुम्ही ज्यावेळेस रिलॅक्स होता, मानसिक स्थिती चांगली होते, तेव्हा तुम्हाला चान्सेस असतात. पण आज आपण असा उपचार पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची जी गर्भधारण करण्याची क्षमता आहे चांगल्या पद्धतीनं वाढते. त्याचबरोबर ओव्हरीमध्ये जे एग्स तयार होतात ते पण चांगल्या क्वालिटीचे तयार होतात. तर यासाठी आपल्याला लागणार आहेत वडांची कवळी मुळे. वडाचं झाड सगळ्यांना माहिती आहे, बनियन ट्री. जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये कुठलाही जन्मजात दोष नसतो आणि तात्पुरत्या कारणामुळे दोष निर्माण होत असतात, तेव्हा या वडाच्या मुळ्या ज्या आहेत त्या अतिशय उत्तमरित्या या वडाच्या मुळ्या ह्या गर्भधारण क्षमता वाढवण्यासाठी तसंच फॅलोपियन ट्यूबचं आरोग्य नीट राखण्यासाठी अतिशय उत्तम अशा आहेत. आणि या वडाच्या झाडाच्या कवळ्या मुळ्याचे चूर्ण तुम्हाला प्रत्येक आयुर्वेदिक स्टोअर मध्ये उपलब्ध होईल किंवा अमेझॉनवर सुद्धा हे ऑनलाईनला सहज उपलब्ध आहे. आणि फार पुराण काळापासून आयुर्वेदामध्ये याचा वापर केला जातो. अशा या वडाच्या कवळ्या मुळ्या जर तुम्हाला या मुळ्या सहज उपलब्ध असतील तर कवळ्या मुळ्या तुम्ही आणायच्या आहेत, सावलीमध्ये वाळवून ठेवायचे आहेत आणि त्याचं चूर्ण बनवायचं आहे. शक्य नसेल तर आयुर्वेदिक स्टोअर मध्ये तुम्हाला या सहज उपलब्ध होतात. 10 ग्रॅम चूर्ण 1 कप दुधामध्ये टाकून त्याला उकळवायचं आहे. जोपर्यंत तो अर्धा कप होत नाही तोपर्यंत या वडाच्या झाडाचं चूर्ण तुम्हाला उकळवायचं आहे. 10 ग्रॅम म्हणजे साधारणतः पाव चम्मच, अर्ध्यातून अर्धा चम्मच तुम्हाला ते चूर्ण घ्यायचं आहे आणि उकळवायचं आहे. अर्धा कप झाल्यानंतर दूध तुम्हाला संध्याकाळी झोपताना प्यायचं आहे. हा उपाय मासिक पाळी सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू करायचा आहे तर 6 दिवसापर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. या उपायाने जे ओव्ह्युलेशन आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं, गर्भधारणा होण्याचे चान्सेस वाढतात. हा कंटिन्यू तुम्हाला 3 ते 4 महिने मासिक पाळीच्या दरम्यान करायचा आहे. त्याच पद्धतीनं जर ओव्हरीमधून जे एग्स आहे ते जर वीक निर्माण होत असते तर यासाठी अतिशय सोपा आणि सहज करता येण्यासारखा उपाय असा आहे. जांभळ मला सगळ्याला माहिती आहे. जांभळ ही सर्व दृष्टीने आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तम अशी वनस्पती आहे. मधुमेहापासून तर सर्व रोगावर चालणारी ही वनस्पती आहे. तुम्हाला याचे फायदे माहिती असतात तर अतिशय उत्तम असा उपाय आहे. जांभळीची जी पानं असतात ती पानं याच्यासाठी आपल्याला वापरायची आहेत. करायचा असा आहे उपाय, तुम्हाला 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, त्याला उकळवायचं आहे चांगल्या पद्धतीनं. 1 ग्लास पाणी उकळवल्यानंतर पाणी उतरवून खाली घ्यायचं आहे. तुम्ही गॅसवरून पाणी खाली उतरून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 जांभळीची पानं धुवून घ्यायची आहेत. आधी स्वच्छ मीठ लावून धुवून घेतलेली जांभळीची 3 ते 4 पानं त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि अर्धा तास त्याला तसंच ठेवायचं आहे. अर्धा तास त्याला ठेवल्यानंतर पाणी पूर्ण थंड होईल. ती पानं काढून टाकायची आहेत आणि जे पानाचा जो काढा तयार झालेला आहे तो काढा प्यायचा आहे. सकाळी हा उपाय करायचा आहे. हा सुद्धा उपाय तुम्हाला मासिक धर्म सुरू झाल्यानंतर करायचा आहे. पहिल्या दिवसापासून ते 6 दिवसापर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. हा उपाय सकाळी करायचा आहे. सकाळी तुम्ही जेवणानंतर करू शकता किंवा उपाशी पोटी सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर त्या काढ्यामध्ये तुम्ही थोडासा 2 चम्मच मध टाका. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर हाच काढ्यामध्ये तुम्ही 1 ग्लास ताक टाका आणि ताक टाकून हा काढा तुम्ही प्या. ओव्हरी मधील जे एग्स आहेत ते चांगल्या प्रतीचे आणि गर्भधारण क्षमता असणारे असे एग्स निर्माण होण्यासाठी हा उपाय अतिशय उत्तम आहे. तर हा अतिशय साधा उपाय आहे. यासाठी कुठलाही खर्च नाही असा हा उपाय आहे. तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.